नमस्कार, मी प्रियंका। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केमिकल इंजिनिअरिंग या शाखेविषयी माहिती। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केमिकल इंजिनिअरिंग नक्की काय आहे, यामध्ये कोणकोणते मुख्य घटक असतात, तसेच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब करण्याची संधी भेटू शकते, आपल्याला पात्रता कोणकोणती लागते, कोणकोणते टॉपचे कॉलेजेस आहेत यामध्ये आपल्याला केमिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेससाठी ऍडमिशन भेटू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट, केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय? तर केमिकल इंजिनिअरिंग ही एक अभियांत्रिकीची शाखा आहे। यामध्ये आपल्याला रसायने, प्रक्रिया आणि उत्पादन या संबंधित ज्ञान शिकवले जाते। तसेच रासायनिक अभिक्रिया, औद्योगिक प्रक्रिया आणि ऊर्जेचा वापर कसा करायचा, तसेच नवनवीन गोष्टी तयार कशा करायच्या या संबंधीचं सखोल ज्ञान आपल्याला केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकवलं जातं। तर आता पाहूयात की केमिकल इंजिनिअरिंगचे मुख्य घटक कोणकोणते आहेत। तर फर्स्ट, केमिकल प्रोसेस इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे थर्मोडायनेमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, तसेच मास अँड हीट ट्रान्सफर, त्यानंतर इंजिनिअरिंग केमिस्ट्री, तसेच प्रोसेस कंट्रोल अँड ऑटोमेशन, या सगळ्या गोष्टी मुख्य घटक मध्ये येतात। तसेच आता पाहूयात की आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। तर आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। तर इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपल्याला पेट्रोकेमिकल्सच्या कंपन्या आहेत, तसेच फार्मास्युटिकल्सच्या कंपन्या आहेत, किंवा पर्यावरण अभियांत्रिकी यासारख्या कंपन्या आहेत, कपडे आणि लगदा उद्योग, या सगळ्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आपल्याला जॉब करण्याची संधी भेटू शकते। तसेच गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटू शकतात। त्यानंतर विद्यार्थी नवीन स्वतःचा स्टार्टअप सुद्धा करू शकतात केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर। तर यामध्ये आपल्याला कोणकोणते मुख्य सब्जेक्ट असतात किंवा आपल्याला पात्रता कोणकोणती लागते, या सगळ्या विषयी आपण आता माहिती बघणार आहोत। तर आपल्याला फर्स्ट 12 सायन्स मधून पास आउट असला पाहिजे, आपल्याला PCM हा ग्रुप असला पाहिजे, त्यानंतर आपल्याला BE किंवा BTech केमिकल इंजिनिअरिंग हा कोर्स करता येतो। तर हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करता येतं। त्यामध्ये आपल्याला ME आणि MTech केमिकल इंजिनिअरिंग हे सुद्धा विद्यार्थी करू शकतात। तर यामध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट राहतात? तर फर्स्ट आहे केमिकल प्रोसेस इंजिनिअरिंग, त्यानंतर थर्मोडायनामिक्स, तर थर्ड आहे रिएक्शन इंजिनिअरिंग, त्यानंतर आहे फ्लुइड मेकॅनिक्स, पर्यावरण अभियांत्रिकी, नंतर आहे औद्योगिक सुरक्षा आणि व्यवस्थापन। हे सगळे सब्जेक्ट आपल्याला केमिकल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये शिकण्यास भेटतात। तर आता पाहूयात की इंडियाचे असे कोणकोणते टॉपचे कॉलेजेस आहेत ते केमिकल इंजिनिअरिंग हा कोर्स विद्यार्थी कंप्लीट करू शकतात। तर फर्स्ट आहे IIT मुंबई, त्यानंतर IIT मद्रास, IIT दिल्ली, त्यानंतर NIT, त्यानंतर ICPT, हे सगळे टॉपचे कॉलेजेस आहेत, तिथे विद्यार्थी केमिकल इंजिनिअरिंग हा कोर्स कंप्लीट करू शकतात। तर केमिकल इंजिनिअरिंग हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात। म्हणजे तुम्हाला सॅलरी पण हाय भेटते आणि तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर भेटतात, कारण की केमिकल इंजिनिअरिंग हा एक असा कोर्स आहे जो पर्यावरण आणि विज्ञान या दोन्हीचा समतोल राखला जातो। आणि आजकालच्या ज्या म्हणजे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केमिकल इंजिनिअरिंग हा एक बेस्ट कोर्स आहे। यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकण्यास भेटतात आणि खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा भेटू शकतात। आता विद्यार्थ्यांना जर केमिकल इंजिनिअरिंग या ब्रांचमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल आणि अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल केमिकल इंजिनिअरिंग या ब्रांचबद्दल, तर खालील दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधा आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।